नमस्ते. आज आपण बनवणार आहोत अगदी पारंपरिक महाराष्ट्रीयन घरांमध्ये बनवलं जातं म्हणजे गरमागरम भाकरी झाली की लगेच त्याच तव्यामध्ये पिठलं. तर आज आपण पिठलं बनवणार आहोत. तोंडी लावायला कैरीची फोड. आता भाकरी कशी बनवायची ह्याचा व्हिडिओ ऑलरेडी मी टाकलेला आहेच. त्याच गरम गरम भाकरीच्या तव्यामध्ये आपण 1 चमचा तेल घालायचं. आता इथे मी अर्धा चमचा हरभऱ्याची डाळ तळण्यासाठी टाकलेली आहे. तर मला स्वतःला पिठल्यामध्ये अशी डाळ आवडते म्हणून मी थोडीशी डाळ आधी तळून घेते. आता नेहमीसारखी फोडणी घालायची. सुरुवातीला मोहरी घालायची. मोहरी तडतडली की जिरे घालायचे. हिरव्या मिरच्या 1-2 बारीक चिरून घालायच्या. थोडंसं हिंग घालायचं आणि आता भरपूर अशी कढीपत्त्याची पानं घालायची. ही पानं कढीपत्त्याची चांगली चरचरली तेलामध्ये की ही फोडणी सगळी एकसारखी करून घ्यायची आणि ह्याच्यामध्ये मीडियम चॉप केलेला कांदा म्हणजे मीडियम साईजमध्ये कापलेला कांदा मिक्स करायचा. आता कांदा ह्या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा. कांद्याचा कलर चेंज व्हायला लागला की याच्यामध्ये आपण जो महाराष्ट्रीयन घरामध्ये खरडा असतो म्हणजे त्याला ठेचा असं म्हणतात, तर तो ठेचा अर्धा चमचा घेतलेला आहे. तर ह्याच्यामध्ये मिरची, लसूण, कोथिंबीर याचं वाटण असतं. दुसरं घेतलेलं आहे सुकं खोबरं आणि त्यात थोडंसं लसूण घालून चेचून घेतलेलं आहे. तर हे खलबत्त्यामध्ये चेचलेलं आहे. तर अर्धा चमचा खोबरं आणि लसूण याचं वाटण मिक्स करायचं. आता हे कांदा व्यवस्थित परतून झाला की फोडणी आपली छान खमंग वास सुटायला सुरुवात होते. याच्यामध्ये कांद्याच्या अंदाजानुसार मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा परतून घ्यायचं. आता कांदा मसाला व्यवस्थित परतला गेला की याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची. इथे मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे. आता हळद जास्त भाजायची नाही, नाहीतर मग ती जळून जाईल. थोडीशी हळद भाजली गेली की याच्यामध्ये 1 ग्लास भरून पाणी ओतायचं. म्हणजे मग ह्या पाण्यामध्ये हा मसाला सगळा व्यवस्थित उकळला जाईल. तर आता याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं. कधीही पिठलं बनवताना शक्यतो लोखंडाच्या कढईमध्ये किंवा लोखंडाच्या तव्यामध्ये बनवलं तर त्याची चव खूप सुंदर लागते आणि अतिशय ह्या पौष्टिक आपलं जेवण होतं. कारण गरमागरम भाकरी, त्याच्याबरोबर बेसनचं पिठलं आणि ह्या पिठल्याबरोबर बऱ्याचदा तूप खाल्लं जातं, कांदा खाल्ला जातो. म्हणजे मग आपल्याला प्रोटीन्स पण मिळतात, चांगले फॅट पण मिळतात. आता ह्या पिठल्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालायचं. तर इथं मी जाडं मीठ घातलेलं आहे, मोठं मीठ. आता ह्याला 2 ते 3 मिनटं व्यवस्थित खळखळून उकळी येऊ द्यायची. एकदा का हे पाणी चांगलं उकळलं गेलं म्हणजे मिरची पण शिजते, कांदाही व्यवस्थित शिजला जातो. थोडीशी कोथिंबीर घालायची म्हणजे मग आपलं हे पिठल्यासाठीचं पाणी तयार झालं. आता बेसनचं पीठ घेतलेलं आहे. तर हे जे बेसनचं पीठ आहे ते थोडं थोडं डाव्या हाताने या पाण्यामध्ये सोडत राहायचं आणि उजव्या हाताने उलटनं हातात घेऊन एकसारखं ढवळत राहायचं, जेणेकरून बेसन पिठाच्या गुठळ्या होणार नाहीत. तर हे सतत असं हलवत राहायचं आणि थोडं थोडं अगदी पीठ घालत घालत व्यवस्थित हलवून घ्यायचं. इथे तुम्ही हे बेसन पीठ पाण्यामध्ये घालून विरघळून एकसारखं करून पण मिक्स करू शकता, पण मग दोन्ही पिठल्यांची टेस्ट वेगवेगळी जाणवते. तर हे आईच्या पद्धतीने मी पिठलं आज बनवलेलं आहे. आई असंच बेसनचं पीठ थोडं थोडं ह्या पाण्यामध्ये सोडते आणि खूप सुंदर पिठलं बनवते. तर हे असं आपल्याला पाण्याचा अंदाज घेत घेत पीठ याच्यामध्ये घालायचं आहे. आता तुम्हाला पिठलं पातळ हवं की घट्ट हवं त्या प्रमाणामध्ये बेसन पीठ मिक्स करायचं. तर हे मी थोडंसं सरबरीत ठेवणार आहे. खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही असं पिठलं आपल्याला बनवायचं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तर ह्याची कन्सिस्टन्सी पहा. एवढी पातळ आत्ता जरी दिसत असली तरी हे थोड्या वेळाने अजून घट्ट होणार, जसं बेसन पीठ याच्यातलं शिजेल त्या पद्धतीने. आता व्यवस्थित हलवून हलवून सगळ्या गुठळ्या एकसारख्या करून घ्यायच्या आणि याला आता आपण एकसारखं करून झाकण ठेवून 1-2 ते 3 मिनटं वाफ द्यायची. याला एकदा वाफ बसली की मग बेसनचं पीठ व्यवस्थित आपलं शिजलं जाईल. बेसनचं पीठ जर कच्चं राहिलं तर पोट बिघडू शकतं, त्यामुळे ते व्यवस्थित शिजवून घ्यावं लागतं. आता याला तिखटाप्रमाणे तुम्ही हिरवी मिरची कमी जास्त करू शकता. बरेच जण याच्यामध्ये लाल तिखट घालून पण बनवतात, पण हे असं हिरव्या मिरचीचं पिठलं छान लागतं. एकदा वाफ झाली की पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. आता ह्या स्टेजला तुम्ही अजूनही कन्सिस्टन्सी बॅलन्स करू शकता. तुम्हाला वाटलं तर थोडंसं गरम पाणी याच्यामध्ये घालू शकता. तर मला हे असंच पिठलं हवं आहे कारण गरमागरम भाकरीबरोबर खायचं आहे. भाताबरोबर हवं असेल तर थोडंसं पातळ केलात तरी चालेल. असं हे पिठलं खूप झटपट तयार होतं आणि आपला अगदी पटकन जेवण तयार होतं. हे पहा, कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि पिठलं छान रटरटून शिजलेलं आहे. तर आजचा हा बेत आहे भाकरी आणि गरमागरम पिठलं, त्याच्याबरोबर सीझनल कैरी. तर तुम्ही कशा पद्धतीने पिठलं बनवता हे मलाही सांगा. ही आज आईची रेसिपी मी इथे शेअर केलेली आहे. आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांबरोबर शेअर करा आणि मस्त आपलं ट्रॅडिशनल पारंपरिक असं गरमागरम भाकरी आणि पिठलं नक्कीच ट्राय करा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.